हॅलो. Hello. This is we are shooting about the binary code segment 1. Actually binary code segment 1 मी बहुत वेळा शूट केला. 1 2 3 4 4 सेगमेंट शूट केले आणि त्याच्यानंतर डिसअपिअर. आणि नेहमी असंच होते. आणि त्याच्यानंतर पण मी ट्राय केलं होतं. त्याच्यात मी 3 सेगमेंट शूट केले आणि त्याच्यानंतर पण मी एकदम व्हॅनिश झालो. काही कळलंच नाही का व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू डू. बट आता कसं आहे, मला एक प्रमाणे प्रॉब्लेम कळली आहे का. प्रॉब्लेम आहे का, प्रॉब्लेम कोणती आहे. प्रॉब्लेम ही आहे का माझ्यापाशी नाही का कोणती बॉन्ड नव्हता, कोणता स्ट्रक्चर नव्हतं. जर आपण स्ट्रक्चर नसेल तर आपण कसं एक प्रकारे त्या गोष्टी करू शकत नाही. म्हणजे कुठून तरी सोर्स पाहिजे ना आपल्याला, कुठून तरी सोर्स पाहिजे. एक छोट्या प्रमाणात कुठं तरी सोर्स भेटला का आपण नाही का काही ना काहीतरी त्याच्या मागे लागतो आणि त्याला रिडिझाईन करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. बायनरी कोडला आपल्याला कसं आतापासूनच सुरुवात करावी लागेल. आपली डेस्टिनी खूप मोठी आहे आणि याला माहीत नाही किती टाईम लागते किती नाही. बट ॲक्च्युली मला वाटते काही खूप जवळ आहे आणि मला याला कसं एक प्रकारे याची स्टडी करायची एक प्रकारे. म्हणजे याची फिल्म बनवायची कशी, डिझाईन करायचं कसं, ग्राफिक्स एलिमेंट टाकायचे कसे, ॲक्शन सिक्वेन्स कसे द्यायचे. एक प्रकारे कसं या फिल्ममध्ये ही ब्युटी आहे त्याला मला रेप्रेझेंट करायची आहे. मी आता जास्त बोलत नाही कारण आता आपल्याला बहुत काही बोलायचं आहे. मी करीब महिनाभराची मेहनत घेतली आहे. 1-1.5 महिनाभराची मेहनत घेतली आहे. आणि मी मोबाईलवर, हे तुम्हाला स्क्रिप्ट दिसत आहे, या मोबाईलवर मी स्क्रिप्ट लिहितो आहे. ह्या करीब 1-1.5 महिना झाला आहे आणि मी ऑलमोस्ट क्लायमॅक्स स्क्रीनपर्यंत आलो आहे. आणि त्याच्यानंतर एक प्रकारे कसं हे झालं आहे, थोडंसं पॉज लागला आहे. बट मला वाटते आय कॅन डू दिस. आणि आता या व्हिडिओग्राफीमध्ये आहे आणि मला एक प्रकारे सोर्स पण आहे, तर मी आता कुठे थांबवू शकत नाही आणि मला वाटते याला कंटिन्यू करावंच लागेल. एनी हाऊ आपण 16 सेगमेंट आपण राईट डाऊन केले आहे, तर आपण 16 सेगमेंट आपण शूट करू याच्यामध्ये, राईट. आता कुठे पॉज नाही कारण एक प्रकारे लिंकअप लागली नाही याच्यामध्ये, त्याच्यामध्ये नाही का चांगल्याने एलॉबरेट करता येते. बट एक वेळा कसं लिंक गेली म्हणजे मधात कुठं काम आलं किंवा मधात कोणी बोलवलं किंवा लॉट्स ऑफ थिंग किंवा डिस्टर्बन्स झालं, ते कसं आहे काम होत नाही बरोबर. आणि काम नाही झालं तर कसं पुन्हा डिले. पण आता मला डिले नाही करायचा आहे. सो या आता मला करीब 16 सेगमेंट शूट करायचं आहे. बट पॉज, लेट्स पॉज. 16 सेगमेंट खूप दूर झाले, आपण स्टार्टपासून घेऊ, हळूहळू घेऊ. नेहमी मी असंच म्हणतो आणि नेहमी काहीच नाही होत. तर मी म्हणतो की आता यावेळेस 16 सेगमेंट पूर्ण करू. त्यासाठी मी पंखा पण बंद केला आहे, लाईट लावला आहे. आता वाजले करीब 5:30 वाजले आहे आणि शॉल वी या ओके. बायनरी कोड सेगमेंट 1. आता मी एक प्रकारे कॅरेक्टर कसं आहे त्या फिल्मचे कॅरेक्टर बहुत वेळा एलॉबरेट केलं आहे. आणि जेव्हा फिल्म स्टार्ट होते तेव्हा त्याचे कॅरेक्टर रेप्रेझेंट नाही करत का काय 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 करायचं आहे काय नाही. बट ॲक्च्युली मी एक प्रकारे फिल्म सांगत आहे, एक प्रकारे स्क्रिप्ट सांगत आहे. मी सरळ डायरेक्ट स्क्रिप्टवर येतो आणि हळूहळू कॅरेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्याचमध्ये मी कॅरेक्टर समजवतो. हे एक स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे. स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारे जुगाडू म्हणजे एक प्रकारे स्ट्रक्चर बनवलं आहे. लाईक आपली बॉडी आहे, आपल्या बॉडीला स्टँड बाय करण्यासाठी कोणत्या गोष्टी गरज असते, स्केलेटन. या आपल्या बॉडीमध्ये जे स्केलेटन आहे ते एक प्रकारे ढाच्याचं काम करते. पण आपली खरी ब्युटी स्केलेटन रेप्रेझेंट करते का, नाही. ते वरची स्किन, आतमधले ऑर्गन वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. म्हणजे देवानी पहिले एक ढाचा क्रिएट केला आणि त्याला डिझाईन केलं म्हणजे त्यात लिव्हर टाकले, हार्ट टाकला, दिमाग टाकला, डोळे, नाक, डोळे वगैरे सगळे ऑर्गन वगैरे टाकले आणि एक प्रकारे ब्युटी दिली आपल्याला.
बट हे स्क्रिप्ट पण त्याचप्रमाणे आहे. हे आहे स्ट्रक्चर स्क्रिप्ट. स्ट्रक्चर स्क्रिप्ट म्हणजे एक प्रकारे ढाचा या फिल्मचा. या फिल्ममध्ये या ढाच्याला अनुसरून आपण मग याला डिझाईन करू, याच्यामध्ये व्हिडिओमध्ये किंवा पुढे गेल्यावर डिझाईन करू. बट हे एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे. त्यामुळे दिस इज द बायनरी कोड सेगमेंट 1 स्ट्रक्चर स्क्रिप्ट. सो शैल वी बिगिन? ओके. 15 मार्च 2016 समीर देशमुख अपने प्रोजेक्ट की तैयारी कर रहा था. दरअसल समीर देशमुख एक सॉफ्टवेयर कंपनी का मालिक था. सेल नाम की सॉफ्टवेयर कंपनी का समीर देशमुख एक सीईओ था जो एक सीक्रेट प्रोजेक्ट पर काम कर रहा था. सेल एक गवर्नमेंट कंपनी थी जो सरकारी दस्तावेज़ों को सॉफ्ट कॉपी में बनाकर सेव करती थी. पूरे वर्ल्ड में आर्थिक मंदी का जोर चल रहा था. इंडियन गवर्नमेंट इस आर्थिक मंदी का सामना करने के लिए एक प्रोजेक्ट बनाना चाहती थी. उनका कहना था कि हम किसी तरह गवर्नमेंट पैसों को बचा सके, इसलिए सेल से कुछ मदद की ज़रूरत थी. सेल एक प्रोजेक्ट बनाती है जिससे गवर्नमेंट फंड, गवर्नमेंट पेंशन फंड, इंडस्ट्रियल फंड, लॉट्स ऑफ फंड्स के पैसे बैकअप किए जा सकें. समीर और उसकी टीम महीनों से इस प्रोजेक्ट पर काम कर रहे थे. 15 मार्च 2016 को प्रोजेक्ट का फाइनल सबमिशन था. समीर इस बात से बहुत खुश था क्योंकि इस प्रोजेक्ट से उसे और उसके कंपनी को बहुत ज़्यादा फ़ायदा था. या पॅरामध्ये मी कसं एक प्रकारे रेप्रेझेंट केलं आहे का काय आहे काय नाही. आता मी हे एक प्रकारे सांगितलं, जस्ट वाचलं आहे एक प्रकारे, आणि याला कसं आता थोडंसं एलॉबरेट करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला वाचलेली समजत असेल तर यू आर सो जीनियस, बट सम पीपल वोंट अंडरस्टँड, सो आई शुड प्रॉबेबली एलॉबरेट दैट. ओके. समीर देशमुख अपने प्रोजेक्ट की तैयारी. करीब 15 मार्च 2016 समीर देशमुख अपने प्रोजेक्ट की तैयारी कर रहा था. दरअसल समीर देशमुख एक सॉफ्टवेयर कंपनी का मालिक था. समीर देशमुख एक सॉफ्टवेयर कंपनी का मालिक था. सेल नाम की सॉफ्टवेयर कंपनी का समीर देशमुख एक सीईओ था. म्हणजे ही इज अ रियली ग्रेट मॅन. समीर देशमुख कसं एक प्रकारे सीईओ था. कोणत्या कंपनीचा? एक सॉफ्टवेयर कंपनी जो एक सीक्रेट प्रोजेक्ट पर काम कर रहा था. इट्स वर्किंग ऑन रियली सीक्रेट प्रोजेक्ट. आणि सेल एक गवर्नमेंट कंपनी थी जो सरकारी दस्तावेजों को सॉफ्ट कॉपी में बनाकर सेव करती थी. याच्यात असं काही आहे नाही जे न समजण्यालायक आहे. मी याच्यात एक फोल्डर बनवीन आणि हे स्क्रिप्ट त्याच्यात पेस्ट करीन, बट याच्यामध्ये असं काही समजण्यालायक असं काही आहे नाही. आणि रिअली काफी चांगल्या लँग्वेजमध्ये मी याला रेप्रेझेंट केलं आहे. आता हे झालं 15 मार्च. 15 मार्चमध्ये त्याचं सबमिशन होतं. आणि 15 मार्चला कसं काय होते, 15 मार्च 2016 एस्टन मार्टिन कार सेल कंपनी के मेन डोर पर आती है. समीर गाड़ी से निकलते ही फ़ोन पर अपने वाइफ से बात करते हुए, म्हणजे तो सीन असा आहे का तो जेव्हा गाडी येते आणि समीर देशमुख गाडीतून उतरतो आणि फोनवर बात करत राहतो आपल्या बीवीसोबत. आणि समीर सेज, हाँ मैं थोड़ा लेट आऊँगा, तुम अपना ख्याल रखना, आज मेरे लाइफ का सबसे इम्पोर्टेंट दिन है, ठीक है मैं रखता हूँ. लाइक ही जस्ट सेज कि आज मैं थोड़ा लेट आऊँगा, तुम अपना ख्याल रखना, आज मेरे लाइफ का सबसे इम्पोर्टेंट दिन है. हाँ ठीक है. और समीर अपने फ़ोन रखते ही अपने असिस्टेंट प्रशांत से बात करते हुए, समीर क्या सब लोग आ गए? प्रशांत जो असिस्टेंट होता तो उसका मतलब, यस सर सभी लोग आ गए. गवर्नमेंट के सारे सिक्योरिटी मेंबर के सभी लोग आ गए हैं और सिक्योरिटी के सारे प्रोटोकॉल ऑनलाइन हैं. सिक्योरिटी के सारे प्रोटोकॉल ऑनलाइन हैं. प्रशांत और समीर ये सारी बातें लिफ्ट में होती है. मीन्स ही वॉज, म्हणजे तो सीन कसा आहे का एक प्रकारे समीर देशमुख येते, गाडीतून उतरला, फोन लावते म्हणजे इज कॉलिंग विथ समवन, हिज वाईफ,
and then he's turning to the Prashant, his assistant, and he is going to the left. आणि जो चालते ना, म्हणजे हा सीन कम्प्लिटली स्टेबल नाही, कम्प्लिटली चालण्यामध्येच आहे. तर या चालण्यामध्येच ते एवढं काही बोलते, म्हणजे प्रशांत आणि समीर दोघे जण ऑफिसमधून एलिव्हेटरपर्यंत जाते आणि हे सगळं कन्व्हर्सेशन चालण्यात होते. ठीक आहे. और प्रशांत, सर क्या आप रेडी है? तो समीर से, हम तो कब से रेडी है, बस दिखाना बाकी है, इट्स शो टाइम. लाइक ही इज़ अ रियली कॉन्फिडेंस एंड दिस सेज या आई एम रियली एंड आई कैन डू दिस. समीर के सामने दरवाज़ा खोलते ही सिक्योरिटी के सारे मेंबर थे. समीर उनसे हाथ मिलाता है और उन्हें प्रेजेंटेशन शुरू करने के लिए अनुरोध करता है. समीर प्रेजेंटेशन शुरू करता है और इस प्रोजेक्ट के बारे में सभी मेंबर को बताता है. म्हणजे काय की आपण कोणता जर एक प्रोजेक्ट बनवत आहे, जसं आता समीर देशमुख एक प्रकारे कसं सिक्रेट प्रोजेक्टवर काम सुरू आहे याच्या, राईट. आणि हे प्रोजेक्ट नाही का काफी सिक्रेट असते आणि या लोकांना नाही का काफी सिक्युरिटीचा पण ध्यान राखावं लागते, म्हणजे पकडावं लागते यांचा. आणि प्लस हे जे आता या प्रोजेक्टला नाही का कोणासोबत तरी एलॉबरेट करावं लागते, कारण या प्रोजेक्टला सँक्शन करण्यासाठी नाही का कोणाची तरी गरज असते. लाईक आता हा कसा एक प्रकारे सिक्युरिटीशी रिलेटेड सब्जेक्ट आहे, एक प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी नाही का एक प्रकारे सिक्युरिटी मेंबर तिथे असणं गरजेचं आहे. लाईक राष्ट्रीय सुरक्षाबद्दल ही गोष्ट आहे, राष्ट्रीय सुरक्षामध्ये लिंकअप होणार हा प्रोजेक्ट आहे जो सगळ्यांचे पैसे बॅकअप करून ठेवतो एक प्रकारे डिजिटल फॉर्मॅटमध्ये. ते कसं की एक प्रकारे अथॉरिटी लागते. आपण CEO आहे तर आपण कसं एक प्रकारे एलॉबरेट करतो का आम्ही प्रोजेक्ट तुमची जी मागणी होती का हे आम्ही पैसे डिजिटलमध्ये बॅकअपमध्ये बनवायचं हे आम्ही केली, बट ॲक्च्युली हा प्रोग्राम कसा चालते, हा प्रोजेक्ट कसा रन होते, याला कोणकोणते प्रोटोकॉल्स लागतात, कोणकोणते ऑथॉरिटीज लागतात वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. समीर आता त्या सगळ्या सिक्युरिटी मेंबरला समजून सांगते. तर आता समीर का म्हणते, म्हणजे सगळेजण कसे एकदम बसून आहे. तो सीन कसा आहे ॲक्च्युली, जेव्हा तो समीर नाही का जेव्हा तो एंटर होतो बिल्डिंगच्या आतमध्ये, तेव्हा नाही का करीब त्याच्यासमोर 4-5 सिक्युरिटी मेंबर्स आहे. त्याच्यामध्ये 2 लेडीज आहे. एक साईडला कसं ते पूर्ण हे आहे, एक काच आहे जो पूर्ण हे दिसून येते, म्हणजे बाहेरचं पूर्ण व्ह्यू दिसते. म्हणजे तो एक प्रकारे तो सीन असा आहे का एक प्रकारे तो ग्लास नाही राहत का रे, कम्प्लिटली एक भिंत जे काचेची भिंत समजा जस्ट लाईक. आणि तिथे सगळेजण मेंबर्स वगैरे आहे. आणि इकडे कसं त्यांची टीम आहे, समीरची पूर्ण टीम आहे इथे, की त्याला कसं गाईड करते किंवा प्रेझेंटेशनमध्ये कोणकोणते एलिमेंट्स त्याला किंवा स्लाईड वगैरे चेंज करणं एक प्रकारे ते गाईड करते. आणि ते जो ग्लास आहे तो कम्प्लिटली बुलेट प्रूफ आहे त्याच्यामधून आणि साऊंड प्रूफ आहे. तर आवाज ट्रान्सफर होत नाही लगेच. तर तुम्हाला व्हिज्युअल इफेक्ट तर दिसून जाईल पण ॲक्च्युली साऊंड पास होत नाही. सो इट्स अ कम्प्लिटली सेफ. तर आता समीर म्हणते, समीर आता सगळ्यांना एलॉबरेटमध्ये समीर से सर और सिक्योरिटी मेंबर को मैं स्वागत करता हूँ. इस आर्थिक मंदी से बचने के लिए गवर्नमेंट ने जो सहायता मांगी है, सेल इस प्रोजेक्ट को पूरा करने के लिए दिन रात इस प्रोजेक्ट पर काम किया है. इस प्रोजेक्ट का नाम लेता हूँ मैं. इस प्रोजेक्ट का नाम है फायर सेल. राष्ट्रीय सुरक्षा और इकोनॉमिक क्राइसिस को ध्यान में रखकर इस प्रोजेक्ट को बनाया गया है. ये प्रोजेक्ट भारत के 200 करोड़ लोगों को इलेक्ट्रॉनिक क्राइसिस से बचाने की ताकद रखता है. माझं इलेक्ट्रॉनिक्स नाही आणि मी कसं एक प्रकारे आर्थिक मंदी काय आहे आणि का नाही याच्याबद्दल मला काही खास माहीत नाही. आणि ॲक्च्युली याचं बिगिनिंग कुठून होते, एंड कुठून होते आणि व्हॉट इज दॅट मॅटर, आय डोंट नो. मला एक प्रकारे फिल्म बनवण्यासाठी या गोष्टी जाणून घ्यावं लागेल, बट एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट बनवण्यासाठी मला एवढी गोष्ट जाणून घ्यायची गरज नाही. मला एवढं माहिती आहे का आर्थिक मंदीमुळे खूप जणांचं नुकसान होते. ॲक्च्युली आर्थिक नुकसान होते म्हणजे पैशाची गिरावट. तर हा प्रोजेक्ट का काम करते, हा प्रोजेक्ट नाही का एक प्रकारे देशातल्या करीब 200 करोड लोकांचा जो मनी आहे त्याचा एक प्रकारे बॅकअप बनवते. 200 करोड लोकांचा जो मनी
म्हणजे त्यांच्यापाशी तो मनी तर राहील, पण एक प्रकारे बॅकअप मनी पण राहील. जर तो एक प्रकारे त्यांच्या मनीचा एक प्रकारे इन्शुरन्स राहील. जर ते मनी त्यांच्यापासून हरवले गेले तरी त्यांना तो भेटता येईल. एक प्रकारे हा कसा बॅकअप मनी आहे. आणि समीर आता सगळी गोष्टी नाही का त्यांना पूर्ण सांगतो, कसे आहे काय या प्रोजेक्टबद्दल वगैरे वगैरे. समीर सारी बातें सिक्योरिटी मेंबर को सेल कंपनी के टॉप फ्लोर पर बताता है, जहाँ सिक्योरिटी से जुड़ी सारी सुविधा मौजूद है. पर कोई लोग इस प्रोजेक्ट के बारे में जानना चाहते हैं, इसलिए वो लोग दूसरे बिल्डिंग के छत पर प्रोजेक्ट के बारे में सुनने के लिए तैयार रहते हैं. उन लोगों में से एक औरत जिसका नाम है काया, वो एक तीर कमाल छोड़ती है जिसके ऊपर माइक्रोचिप लगी होती है. वो माइक्रोचिप कांच पर लग जाती है जहाँ पर प्रेजेंटेशन शुरू रहता है. पर वो लोग कुछ सुन नहीं पाते क्योंकि कांच बुलेट प्रूफ और साउंड प्रूफ रहता है. इसलिए वो लोग एक नया प्लान बनाते हैं, समीर देशमुख को किडनॅप किया जाए. छोट्याशा पॅरामध्ये नाही का बहुत काही एलिमेंट इन्क्लूड केला आहे, बहुत काही इन्क्लूड. फर्स्ट ऑफ ऑल समीर देशमुख आणि सिक्युरिटी मेंबर्सचे जे काही सगळे प्रेझेंटेशन तो सांगून राहिला आहे, तो एक प्रकारे सेल जे कंपनी आहे त्याच्या टॉप फ्लोअरवर आहे. तिथे कसं एक प्रकारे पूर्ण काचेचं आहे, पूर्णकडे काच, भिंत वगैरे असं कुठंच नाही, पूर्ण काचेचं अशी भिंत आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट आहे. बाहेरच्या लोकांना आतमध्ये दिसत, आतल्या लोकांना बाहेरचं दिसत. ओके ठीक आहे. अनदर दॅट कसं आहे का जेव्हा तो प्रेझेंट करतो, आता समीर पूर्ण गोष्ट पूर्ण सांगतो त्यांना, सिक्युरिटी मेंबर्सला पूर्ण गोष्टी सांगतो का या प्रोजेक्टबद्दल हे आहे, या प्रोजेक्टबद्दल ते आहे, लॉट्स ऑफ थिंग्स वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. बट काही लोक सम लाईक आतंकवादी संघटना, त्यांचं मला एक प्रकारे नाव नाही माहीत, अजूनपर्यंत मी डिसाईड नाही केलं त्यांचं नाव. बट एक नाव माझ्या डोक्यामध्ये नेहमी बाउंड होत राहते आणि ते नाव आहे इल्युमिनाटी. वेल, इल्युमिनाटी पीपल्स दे आर डिफरंट, बट दीज आर डिफरंट, बट आय शुड प्रॉब्ली नेम. हे नाव चेंज होईल, इल्युमिनाटी नाव तर चेंज होईलच, बट एक प्रकारे आता जस्ट इन केस आणि जस्ट इन टाईमसाठी हे दीज पीपल आर इल्युमिनाटी पीपल, किंवा एक प्रकारे आतंकवादी संघटना. इल्युमिनाटी जस्ट हार्ड टू प्रोनाऊन्स, आतंकवादी संघटना. ठीक आहे. एक आतंकवादी संघटना आहे ज्यांना या प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायचं आहे, हा प्रोजेक्ट काय आहे आणि या प्रोजेक्टबद्दल कसं काय हे आहे म्हणजे. बट त्यासाठी ते काय करतात की त्या आतंकवादी संघटनेमध्ये नाही का दुसऱ्या बिल्डिंगमध्ये, लाईक इथे एक बिल्डिंग आहे आणि इथे एक बिल्डिंग आहे, हे सेलची बिल्डिंग आहे आणि एक स्टफ लाईक दुसरी बिल्डिंग आहे, करीब 200 मीटरचा डिफरन्स आहे. त्याच्या टॉप फ्लोअरवर नाही का ते आतंकवादी संघटना आहे आणि हे आतंकवादी संघटना यांना हे प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर वेल ते काय करते का तिथे एक औरत आहे, तिचं नाव आहे काया. शी इज रिअली बॅड ॲस आणि ती कॅरेक्टर रोल करत आहे प्रियंका चोपडा. ठीक आहे. तर ही काया असते आणि ती नाही का तिथून एक तीर कमाल छोडते. असा एक प्रकार तीर कमाल म्हणजे एक प्रकारे बो अँड ॲरो, आणि त्या तीर कमालच्या समोर एक चिप असते किंवा एक मायक्रो चिप असते, लॉट्स ऑफ थिंग्स. जेव्हा ते बो अँड ॲरो सोडते तेव्हा नाही का ते ॲरोसोबत ते चिप पण जाते आणि तो ॲरो ते एक प्रकारे कुठेतरी डिसअपिअर म्हणजे तुटून जाते आणि तो चिपला त्या प्रेझेंटेशन हॉलच्या जे समजा इथे जर ग्लास आहे, इथे प्रेझेंटेशन सुरू आहे आणि इथे बिल्डिंगच्या बाहेर इथे ते चिप लागून जाते, राईट. बट काय होते की त्या चिप तो काही काम करत नाही, कारण जो ग्लास आहे तो कम्प्लिटली बुलेट प्रूफ आणि साऊंड प्रूफ आहे, त्यामुळे या चिपचा याच्यामध्ये काहीच रोल काम नाही करत. मग ते दुसरा प्लॅन बनवतात, ते बनवतात की समीर देशमुखला किडनॅप केलं जाईल. आतंकवादी संघटना हेच करते ॲक्च्युली, काही खूप जास्त हार्ड वगैरे प्लॅन बनवत नाही, बस येऊन जाऊन फक्त किडनॅपिंगच करतात. आणि वेल याला कसं एक प्रकारे मला डिझाईन करायचं आहे. याच्यामध्ये डिझाईनमध्ये कसं आहे, याच्यामध्ये असं आहे, आता मला व्हिज्युअली आता हे मला सांगायचं आहे त्याप्रमाणे एक प्रकारे सांगून राहिलो, पण एक प्रकारे नाही का मूवीमध्ये स्टोरी टेलिंग नसते, स्टोरी व्हिज्युअलायझिंग असते. आणि स्टोरी मी याला व्हिज्युअलाइज कसं करीन, एक प्रकारे व्हिज्युअलाइज करीन याप्रमाणे की या फिल्ममध्ये मला व्हिज्युअलाइज करायचा हा सीन, तर कसा व्हिज्युअलाइज करीन.
लाईक आता समीर देशमुख आला, मग त्याच्यामध्ये डायलॉग वगैरे रेप्रेझेंट करून त्याचा तो, आणि हळूच कॅमेरा नाही का एकदम जे प्रेझेंटेशन हॉलपासून सरळ इकडे जाईल त्या आतंकवादी संघटना जिथे बिल्डिंगवर आहे, आणि तिथे मग तो एक म्हणन वी हॅव, म्हणजे आम्हाला चांगली व्हिडिओ फीड भेटत आहे बट आम्हाला ऐकू येत नाही आहे, अँड रेडी फॉर बो अँड ॲरो. मग ती बो अँड ॲरो घेते अँड देन थ्रो, आणि त्याच्यानंतर तो तो चिप त्याचे लागते तिथे, आणि मग इथून एक तो रिसिव्हर तो पर्सन म्हणतो का आपल्याला ऐकून नाही येऊन राहिलं कारण बुलेट म्हणतो ग्लास इज अ बुलेट प्रूफ अँड साऊंड प्रूफ, सो वी कॅन हिअर एनिथिंग अबाउट इट. सो मग तिथला म्हणते एक पर्सन का हमें कुछ सुन नहीं पा रहे, सो वी हॅव टू मेक अनदर प्लॅन. दॅट प्लॅन इज आपल्याला यांना हे करावं लागेल, किडनॅप करावं लागेल समीर देशमुखला, म्हणजे हा प्लॅन त्याचा बनते. आता समीर कसा त्याच्या प्रोजेक्टसाठी नका तो खूप चांगल्याने प्रिपेअर राहतो. तो नाही का त्या गोष्टीबद्दल प्रोजेक्टबद्दल नाही का सॉफ्ट कॉपी, सॉफ्ट नॉलेज, हार्ड नॉलेज, जे काही अप्लायन्सेस आणि या प्रोजेक्टमध्ये जे काही लागलं आहे त्या साऱ्या गोष्टी तो येतच सांगतो. अच्छा समीर दिन भर इस प्रोजेक्ट के बारे में बताता है. प्रोजेक्ट में लगी सारी सॉफ्टवेयर और हार्डवेयर सिक्योरिटी मेंबर से परिचित करवाता है. काफ़ी सोच विचार से सिक्योरिटी मेंबर इस प्रोजेक्ट पर पास करती है. समीर बहुत खुश होकर अपने टीम मेंबर को बधाइयाँ देता है. सारे काम खत्म करके वो घर जाने के लिए पार्किंग लॉट में आता है. अपनी कार की तरफ बढ़ता है और कुछ लोग उस पर हमला करते हैं और समीर देशमुख बेहोश हो जाता है. तो व्हॉट वॉज दॅट. आता कसं सकाळी त्याच्या वाईफचा फोन आला, ही वॉज रिअली एक्सायटेड, आणि त्याच्यानंतर काय का तो सगळ्या गोष्टी सिक्युरिटी मेंबर्सला सांगतो. सिक्युरिटी मेंबर्सला कसं फायर सेलबद्दल तो पूर्ण गोष्टी सांगतो, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, हे काम कसं करते, कशा प्रकारे काम नाही करत, त्याच्यामध्ये सिक्युरिटी प्रोटोकॉल कशाप्रमाणे ॲक्टिवेटेड होतात, याला कशा प्रकारे सुरू केले जाते, लॉट्स ऑफ थिंग्स. हे कसं मूवीमध्ये नाही का एक प्रकारे हाईड करून ठेवलं आहे, कारण ह्याला कसं क्लायमॅक्समध्ये दाखवायचं आहे. त्यामुळे नाही का स्टार्टिंगला याला कसं अशा प्रकारे रेप्रेझेंट केलं आहे का समीरनी दिवसभर त्यांनी त्याचं काम केलं, त्याला कसं पूर्ण प्रोजेक्टबद्दल सांगितले, आणि देन सिक्युरिटी मेंबर्स त्या प्रोजेक्टला सँक्शन करतात, त्याला पास करतात, आणि पास केल्यावर हा खूप खुश होतो समीर देशमुख, त्याच्या टीमला पण बधाइयाँ देतो, आणि सगळं काम खतम करून झाल्यानंतर जेव्हा तो घरी जाण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा पार्किंग लॉटवर त्याच्यावर हमला होते आणि ही वॉज बेहोश. तर हा झाला पहिला सेगमेंट. एक प्रकारे पहिला सेगमेंट मी अशा प्रकारे रेप्रेझेंट केला की चांगल्याने अंडरस्टँड होईल, आणि याच्यासोबत मी एक याच्यासोबत एक हे जे स्क्रिप्ट आहे, जे स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे ती पण याच्यासोबत जॉईन करतो. सो आताच जस्ट आपण हे करू बायनरी कोड सेगमेंट 2. हॅलो, दिस इज दी बायनरी कोड सेगमेंट 2. आताच आपण सेगमेंट 1 शूट केला आहे, आणि सेगमेंट 1मध्ये आपण सांगितलं आहे की कशा प्रकारे तो प्रोजेक्टबद्दल सांगतो समीर देशमुख, आणि इन द एंड तो प्रोजेक्ट पूर्ण सांगितल्यावर आणि प्रोजेक्ट पूर्ण पास झाल्यावर जेव्हा तो घरी जातो तेव्हा त्याच्यावर हमला होते, तो आतंकवादी संघटना पर त्याच्यावर हमला होते आणि तो बेहोश होतो. आणि आता सेगमेंट 2 म्हणजे एक प्रकारे सीन दुसरा सीनमध्ये एक प्रकारे इंट्रोडक्शन सीन आहे. हा कसा एक प्रकारे इंट्रोडक्शन सीन आहे. त्याच्यामध्ये मला रोहन तेंडुलकर, अल्ताफ खान आणि फैजल अली या तिघांचं एक प्रकारे इंट्रोडक्शन करायचं आहे. सो इट्स अ रिअली नाईस. आणि हा जो सेगमेंट आहे ना, हा काफ़ी माहोल आहे सांगण्यासाठी. तर इट जस्ट बिकम रिअली बोर, बट व्हिज्युअलाइज आणि बघण्यासाठी इट्स रिअली नाईस. आणि ज्याप्रमाणे या सेगमेंटमध्ये स्लो मूव्ह आहे, स्लो मोशन आहे, फायरिंग सीन आहे, ज्याप्रमाणे मी या सेगमेंटला इमॅजिन केला, इट्स अ रिअली नाईस अँड इट्स अ रिअली वेल. ज्याप्रमाणे मी याला व्हिज्युअलाइज केलं आहे मी ते सांगतो हळूहळू. आणि जस्ट मी पण हे पण सांगतो की व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू डू. सो दिस इज द सेगमेंट 2. 15 मार्चलाच सकाळी त्यांनी
सँक्शन केलं होतं, म्हणजे प्रोजेक्ट सँक्शन केला. आणि 15 मार्चला रात्री ते 16 मार्चला होतं, हे 15 मार्चला, वेल डेट डजंट मैटर. 15 मार्च 2016 रात के 12:35 का समय था. 3 टीनेज बॉय रात के समय मुंबई में विले पार्ले रेलवे स्टेशन पर वड़ा पाव खा रहे थे, पर उनका ध्यान सामने खड़ी एक्सिस बैंक पर था, जहां पर जमा किया जाने वाला सोना बैंक के तिजोरी में रखना था. बैंक की चारों ओर पुलिस थी. रात के 12 बजे तक काम शुरू हुआ. आधे घंटे में काम खत्म हुआ. जैसे ही बैंक का सारा काम खत्म होते ही बैंक में लगी सारे सीसीटीवी सर्वेलेंस कैमरा शुरू हो जाते हैं. बैंक के गार्ड अपने जगह पर तैनात रहते हैं. पता नहीं इन 3 लड़कों को शायद बैंक लूटना हो. उन 3 लड़कों का नाम रोहन तेंदुलकर, अल्ताफ खान और फैजल अली था. जैसे ही सोने से भरी वैन बैंक से अनलोड होकर निकलते हैं, वैसे ही रोहन, अल्ताफ और फैजल रेलवे स्टेशन के छत पर चढ़ने लगते हैं. एक्सिस बैंक की ऊंचाई रेलवे स्टेशन से कम है. छत पर चढ़ते ही रोहन, अल्ताफ और फैजल अपने चेहरे पर मास्क पहन लेते हैं ताकि उनका चेहरा पहचाने ना जाए. रेलवे स्टेशन से एक्सिस बैंक की छत तक की दूरी 50 मीटर. फैजल एक रस्सी एक्सिस बैंक की छत की ओर जोर से फेंकता है. रस्सी के दूसरे तरफ एक मैकेनिज्म रहता है जो छत से चिपक जाता है. अल्ताफ के पास स्नाइपर गन रहती है जो निशाना बनाता है छत पर लगे सीसीटीवी सर्वेलेंस कैमरा को. जैसे ही कैमरा को गोली लगती है, कैमरा अपना काम करना बंद कर देता है. नीचे लगे मॉनिटर पर पता चलता है कि छत पर लगा कैमरा काम नहीं कर रहा. नीचे लगे गार्ड को लगता है कि किसी बर्ड से टकराकर कैमरा बंद हुआ होगा. वाव, हा प्यारा नाही का एक प्रकारे कसा आहे, खूप छोटा आहे आणि या छोट्या गोष्टीमध्ये बहुत काही गोष्टी एलॉबरेट केल्या. मी अशाच प्रमाणे याला स्क्रिप्ट लिहिली आहे. छोट्या गोष्टीमध्ये स्ट्रक्चर स्क्रिप्ट एक प्रकारे अशीच असते. नंतर डिझाईन स्क्रिप्टमध्ये याला खूप प्रमाणे एलॉबरेट करता येते. आता हे आपण स्ट्रक्चर स्क्रिप्ट दिला आहे, आता आपण एलॉबरेट करू याला डिझाईन स्क्रिप्टमध्ये. व्हॉट एक्झॅक्टली डिझाईन स्क्रिप्ट आणि डिझाईन स्क्रिप्टमध्ये याला कशा प्रकारे एलॉबरेट करायचं आहे. आता रात्री कसं 12:30 विले पार्ले रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन म्हणलं का रात्री 12:30 असो, का रात्री 3 वाजता असो, का दुपारी 3 वाजता असो किंवा काही असो, भीड तर नेहमीच राहते, कारण ते रेल्वे स्टेशन आहे. आणि प्लस इट्स अ मुंबई, आणि मुंबईमध्ये रेल्वे स्टेशन कधी खाली नाही राहत. नेव्हर नेव्हर एव्हर. तर तिथे नाही का नेहमी रश वगैरे नेहमीच राहते. तर रात्री करीब 12:30 किंवा 12:45 वाजता काय होते की ॲक्सिस बँक जिथे नाही का एक प्रकारे सोन्याची, म्हणजे आता हे व्हिज्युअलाइजमध्ये कसं आहे की तिथे ॲक्सिस बँकसमोर नाही का एक गाडी येते. तिथून जे गार्ड लोक आहे ते तिथून सगळा माल अनलोड करून ॲक्सिस बँकमध्ये टाकत असतात, काही ना काहीतरी स्टफ लाईक दॅट. एक 3 टीनेज बॉय आहे जे रेल्वे स्टेशनवर वडापाव खात होते, बट त्यांचं सारं ध्यान नाही का ॲक्सिस बँकेच्या व्हॅनवर असते. बस वडापाव खाते. जे ॲक्सिस बँक आणि रेल्वे स्टेशनची ती दूरी आहे ना करीब 50 मीटर किंवा 75 मीटर, आणि इट्स अ रिअली बिग डिस्टन्स. आणि एवढा मोठा डिस्टन्सवरून नाही का कोणी गार्ड लोक विश्वास पण नाही ठेवू शकत का हे 3 लोक हे तिघजण यांच्या मनात काय सुरू आहे. कारण ज्याप्रमाणे हे बघून राहिले असं वाटते की ते बँक लुटण्याचा प्रयत्न करत आहे, आणि बिलकुल तहाच होत आहे. काय होते जेव्हा ती व्हॅन त्या बँकमधून निघून जाते आणि मग सगळे गार्ड नाही का बिलकुल तैनात होऊन जाते बँकसमोर. इकडे तिकडे प्रत्येक पोझिशनवर गार्ड वगैरे असतात, लेफ्ट राईट पूर्ण ठिकाणी, आणि सगळे सर्वेलन्स कॅमेरा सुरू करून देतात. आणि मग काय होते की जेव्हा बँक वगैरे गेली, म्हणजे बँक वगैरे म्हणजे तिथे सगळे गार्ड वगैरे सुरू झाले, म्हणजे त्यांची पोझिशन वगैरे त्यांची तैनात वगैरे झाली, सर्वेलन्स कॅमेरा सुरू केले,
तसेच हे तिघजण नाही का विलेपार्ले रेल्वे स्टेशनच्या वरती जाते, टेरेसवर. एक प्रकारे काय, ॲक्सिस बँक आणि रेल्वे स्टेशन थोडंसं मोठं आहे ॲज कम्पेअर टू ॲक्सिस बँक. तर मग काय करते की हे तिघंजणं रेल्वे स्टेशनच्या छतवर जाते आणि छतवर गेल्यावर नाही का फॅझल एक प्रकारे कसं त्याच्या हाती एक मेकॅनिझम असते, तो एकदम फायर करते. त्या मेकॅनिझमनी नाही का त्या छतवर ते मेकॅनिझम चिपकून जाते आणि त्याच्या लागून एक रस्सी असते. तो रस्सी रेल्वे स्टेशनला एका पाईपवर किंवा कुठेतरी बांधून देते, जिथे की त्याचं या तिघा जणांचं लोड सस्टेन करून. तर ॲक्सिस बँक आणि हे रेल्वे स्टेशन ते इथून एक प्रकारे दोरी अशी लावते. आणि त्याच्यानंतर काय करते की अल्ताफ हा कसा एक प्रकारे त्याची स्नायपर गन काढते आणि स्नायपर गन काढल्यानंतर एक प्रकारे निशाणा धरते. कशावर? टेरेसवर एक सर्व्हेलन्स कॅमेरा लागून असते आणि त्या सर्व्हेलन्स कॅमेराच्या एकदम वायरवर, जो एक येल्लो कलरचा वायर आहे, त्या येल्लो कलरच्या वायरवर एकदम कॉशियसली फायर करते. आणि जेव्हा तो फायर करते त्यामुळे तो येल्लो वायर तुटून जाते. आवाज बिलकुल बहुतच कमी येते त्याचा, म्हणजे कारण ते समोर ते एकदम जे फायर करताना तो ते हे पण लावते, ते पुंगळीमध्ये त्याचा आवाज पूर्ण कमी होऊन जाते. आणि नंतर तो असा फायर करते. फायर केल्यामुळे तो वायर तुटून जाते आणि जो सर्व्हेलन्स कॅमेरा जो फीड करत होता वरता टेरेसवरचं जे काही सीन सुरू होत आहे ते कसं एक प्रकारे स्टॉप होऊन जाते. आणि देन काय होते, आता जे खाली जे बसून आहे गार्ड ते काय म्हणते, अरे मनोहर जा बरं वरती, CCTV काम करत नाही, पहा बरं काय झालं ते. मनोहर जो एक गार्ड रहता है उसके सुपरवाइजर के कहने पर वो छत पर चला जाता है. तब तक रोहन, अल्ताफ और फैजल छत पर लगे गेट ओपन होने का इंतज़ार करते हैं. रोहन और उसके साथी को लगता है कि छत पर लगे कैमरा तोड़ने से गार्ड ऊपर आएंगे और छत का दरवाज़ा खोलेंगे, क्योंकि वही एकमात्र रास्ता है बैंक में चोरी छुपे जाने का. और वही होता है. मनोहर छत के गेट के पास आकर उसके सुपरवाइज़र को अनुरोध करता है की गेट ओपन करने के लिए. सो व्हॉट डज हॅपन. आता काय झालं की एक प्रकारे नाही का वरचा सर्व्हेलन्स कॅमेरा तुटला आहे आणि वरचा तुटला म्हणजे एक प्रकारे त्याचा फीड नाही होऊन राहिला म्हणजे त्याचं काम नाही करत आहे. तर खाली जे बसून आहे त्यांना असं वाटते का काहीतरी पक्षी वगैरे किंवा काहीतरी स्टफ लाईक दॅट झालं असेल. आणि हे बघण्यासाठी नाही का मनोहर म्हणजे तो पण एक गार्ड असतो, त्याला म्हणतो की बेटा तू वरती जा आणि पहा बरं की का झालं आहे, कॅमेराला काम नाही करून राहिला आहे. तर हा मनोहर वरती म्हणजे एक्झॅक्टली वरती जाते टेरेसवरच्या दरवाजासमोर आणि तिथे पण एक सर्व्हेलन्स कॅमेरा असतो. आणि मग तिथून तो वॉकी टॉकीन म्हणते प्लीज गेट खोलो. आणि देन काय होते, मनोहर अपने गार्ड के वायरलेस पर गेट के ऊपर CCTV कैमरा लगा होता है. मॉनिटर पर मनोहर की तस्वीर साफ देखने से नीचे सुपरवाइजर गार्ड को कंफर्म हो जाता है और झट से गेट खोल देता है. छत पर लगा दरवाज़ा कंप्यूटर से नियंत्रित होता है, इसलिए सुपरवाइजर गार्ड बटन दबाते ही गेट खुल जाता है. म्हणजे गेट खोलून देते, एवढं काही हे नाही. मनोहर गेट खुलते ही बाहेर आता गेट खुलल्यानंतर बाहेर येते. वायरलेस पर तिथे काहीतरी तुम्हें कुछ दिखाई दे रहा है. उस वक्त एक्सिस बैंक के छत पर हेराफेरी हो जाते हैं. म्हणजे इज दैट टाइम इज अ रियली क्रीपी थिंग्स हैपन ओवर देयर. छत पर इंतजार कर रहे रोहन, अल्ताफ, फैजल गार्ड पर अचानक हमला कर देते हैं. बड़े शांति के साथ ये काम होता है. जैसे ही रोहन, अल्ताफ, फैजल छत पर जाते ही वायरलेस जाम करने वाला मैकेनिज्म लगा देता है. अल्ताफ भी अपने इलेक्ट्रॉनिक गन में हाथ में लेकर तैयार रहता है. मनोहर गार्ड जैसे ही गेट खुलते ही छत पर जाता है. नेहमी असंच होते, नेहमी असं होते.
मला कळून नाही राहिलं या फिल्मला मी कसं प्रमाणे एलॉबरेट करू. या कारण जेव्हा मी लिहायला जातो तेव्हा पण थोडासा त्रास येते आणि जेव्हा एलॉबरेट करायला जातो ना तेव्हा ते त्याच्यापेक्षा त्रास येते. बिलकुल. कारण एक प्रकारे मी नाही का मी पूर्ण वाचून राहिलोय ना या व्हिडिओग्राफीमध्ये नाही का मी एलॉबरेट बहुत कमी आहे एक प्रकारे वाचून राहिलो. आणि एलॉबरेट करण्यामध्ये असं काही याच्यात हार्ड नाही न समजणं लाईक बस वाचायचं आहे. आणि याला एक प्रकारे डिझाईन स्क्रिप्ट द्यायची आहे आणि याच्यात मी व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो आहे. वेल मी जर असंच वाचून देईल तर या व्हिडिओचा काही अर्थ राहणार नाही. राईट. मला वाटते आय शुड प्रॉब्ली स्टॉप. हे किती थर्ड टाईम आणि त्याच्यानंतर माहीत नाही आता केव्हा. वेल मला वाटते का आपण असं बायनरी कोडचे स्क्रिप्ट लिहूनच चांगलं आहे. कारण जसं आपण लिहू तेव्हा त्याला मनामध्ये डिझाईन करू आणि त्याच्यानंतर त्याला टाईप करू. कसं आहे व्हिडिओग्राफीमध्ये कसं एक प्रकारे विचार करताना टाईम न राहत आपल्यापाशी कसं टाईम रनिंग राहते आणि तेव्हा असं प्रमाणित गोष्टी एलॉबरेट होत नाही. तर मला वाटते आपण याला रायटिंगमध्ये सोडावं. प्रेझेंटेशनमध्ये एक प्रकारे त्याला रेप्रेझेंट करू पुढे मागे जेव्हा त्याची गरज वाटेल तेव्हा. बट राईट नाऊ इट्स जस्ट वेट. स्ट्रक्चर स्क्रिप्ट एक प्रकारे इथेच थांबून देऊ. या कारण माझ्या मनातच नाही तर ते कसं म्हणजे असं एक प्रकारे केल्या टाईप केलं होऊन जाईल. म्हणजे कसं हां ठीक आहे मला करायचं होतं आणि करून टाकलं मनात नसताना सुद्धा. आणि मी स्वतःशीच खोटं तर नाही बोलू शकत त्याच्यासोबत कारण पाहणार तर कोणीच नाही त्या ऑडियन्सचं कोणीच नाही. कम्प्लिटली एम्प्टी रूम आहे आणि नो वन इज हिअर. या मला वाटते जस्ट बी ज्याप्रमाणे आपण याला लिहित आहोत त्याचप्रमाणे त्याचा लिहित राहावं. आणि कारण हेच बेटर वे आहे. स्क्रिप्ट एक प्रकारे व्हिडिओग्राफी नाही की स्क्रिप्टमध्येच त्याला रेप्रेझेंट करावं लागते. सो या सो दिस इज क्विट. या दिस इज क्विट. आय एम सॉरी. मी म्हणजे कसं एक प्रकारे आय नो मला वाटते की माझी डेस्टिनी खूप मोठी आहे आणि याला आतापासूनच एक प्रकारे प्रयत्न करावे लागेल. पण एक कसं जबरदस्ती केल्या टाईप नाही करायचं. आपल्याला सगळं मनातून करायचं आहे या सगळ्या गोष्टी. सो या दॅट्स द चॅलेंज आणि हे चॅलेंज आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. आतापर्यंत मी कसं या स्क्रिप्टला कसं जेव्हापासून टेंडर चेंज झालं तेव्हा मला कसं टाईम नाही भेटला आणि टाईम भेटला तर मी याला जेव्हा कधी लक्ष नाही दिलं. बट आता मला लक्ष द्यावं लागेल. या काय म्हणजे हे स्क्रिप्ट नाही का मला सांगण्यासाठी नाही का काही लोक पाहिजे ना म्हणजे त्यांच्यासमोर मी एलॉबरेट करेन ना ते पण या मला एक प्रकारे गायडन्स पाहिजे या गोष्टीमध्ये. यूट्यूब कशासाठी आपण इंटरनेट कशासाठी लावलं आहे. या तू याचं टेन्शन नको घेऊ. व्हिडिओग्राफीमध्ये काय करायचं आहे आणि यामध्ये कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं याच्यावर टेन्शन न घ्यायचं. आपण फक्त लिहत राहायचं बस. स्ट्रक्चर स्क्रिप्ट डिझाईन स्क्रिप्ट नाही लिहू. स्ट्रक्चर स्क्रिप्ट आपण पूर्ण लिहून टाकू. बायनरी कोड बुक ऑफ प्रेझेंट डे नॅशनल सिक्युरिटी देन स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर देन अनदर थिंग पूर्ण जे स्क्रिप्ट आहे ते स्ट्रक्चर स्क्रिप्ट लिहून टाकू. डिझाईन स्क्रिप्ट करायच्या वेळेस नका आपल्याला एक प्रकारे कारण स्ट्रक्चर स्क्रिप्ट एक प्रकारे ढाचा असतो. मग डिझाईन स्क्रिप्टमध्ये आपण त्याला रेप्रेझेंट करतो याला कशा प्रकारे डिझाईन द्यायचा आहे कशा प्रकारे ब्युटी द्यायची आणि कशा प्रकारे देन फायनल स्क्रिप्ट. राईट. सो या सो दॅट्स वाय आपण पहिले बायनरी कोडला स्ट्रक्चर स्क्रिप्ट बनवू देन डिझाईन स्क्रिप्ट बनवू आणि देन फायनल स्क्रिप्ट. राईट. सो या अँड दिस इज अ थँक्यू.